नमस्कार. कसे आहात सगळे? आज मला तुमच्याशी अशा एका विषयावर बोलायचं आहे जो आपल्या समाजात अगदी हळवा पण तितकाच दहशतीचा बनला आहे. एक असा शब्द जो ऐकला की कित्येक घरातील शांतता हरवते. कित्येक तरुणींच्या डोळ्यात भीती आणि चिंता दाटून येते. तो शब्द म्हणजे मंगळदोष. कधी विचार केलाय आपण? ज्या ग्रहाचं नाव मंगळ आहे, ज्याचा अर्थच शुभ असा होतो, तोच ग्रह कुणाच्या आयुष्यात अशुभ कसा असू शकतो? गेल्या काही दिवसात मला अशी अनेक माणसं भेटली ज्यांचे प्रेम, ज्यांचे आयुष्य फक्त एका शब्दामुळे अडकून पडले आहे. मुलगी खूप गुणी आहे पण मांगलिक आहे. मुलगा खूप शिकलेला आहे पण त्याच्या पत्रिकेत मंगळ आहे. अशी वाक्य आपण सर्रास ऐकतो नाही का? पण मित्रांनो, कुंडलीतल्या एका स्थानावर बसलेला हा लाल रंग एखाद्याचं संपूर्ण हृदय, त्याचे गुण, त्याची माणुसकी ठरवू शकतो का? मंगळ म्हणजे काय? ज्योतिषशास्त्र सांगतं, मंगळ म्हणजे ऊर्जा, मंगळ म्हणजे धाडस, मंगळ म्हणजे अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद. मग ज्याच्यात ऊर्जा जास्त आहे तो वाईट कसा? ज्याच्यात धाडस आहे तो कुणाचं आयुष्य कसं उद्ध्वस्त करू शकतो? त्रास मंगळ ग्रहाचा नसतोच, त्रास असतो आपल्या विचारांचा. आपण दोष ग्रहात शोधत बसतो, पण खरी अडचण माणसाच्या अहंकारात, त्याच्या स्वभावात आणि एकमेकांना समजून न घेण्यात असते. पती पत्नीच्या नात्यात भांडणं झाली तर आपण लगेच मंगळाला दोष देतो. पण विचार करा, जर नात्यात संवाद नसेल, एकमेकाबद्दल आदर नसेल, तर तिथे कोणता ग्रह नातं वाचवू शकेल? आणि जिथे प्रेम, विश्वास आणि समंजसपणा आहे, तिथे जगातला कोणता दोष तुमचं वाईट करू शकतो? हजारो अशी जोडपी आहेत ज्यांच्या पत्रिकेत मंगळ होता, पण आज ती एकमेकांच्या हातात हात घालून आनंदाने आयुष्याची वाटचाल करत आहेत. कारण त्यांनी पत्रिकेतील ग्रहापेक्षा समोरच्या माणसाच्या हृदयावर जास्त विश्वास ठेवला. म्हणूनच आज मला तुम्हाला एवढंच सांगावंसं वाटतं, जर तुमच्या किंवा तुमच्या जवळच्या कुणाच्या पत्रिकेत मंगळ असेल तर घाबरू नका. स्वतःला किंवा कोणाच्या आयुष्याला दोषाच्या चौकटीत बांधू नका. मंगळ हा केवळ एक ग्रह आहे. तो तुमचा जन्मसिद्ध अधिकार किंवा तुमचं भविष्य हिरावून घेऊ शकत नाही. तुमची कर्म, तुमची बंधने, तुमचा स्वभाव आणि तुमचं अथांग प्रेम हेच तुमचं खरं भविष्य घडवत असतं. एका ग्रहाला भीतीचं कारण बनवण्यापेक्षा त्याला तुमच्यातील ताकद बनवा. कसा वाटला आजचा हा भाग मला नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच एका मनाला भिडणाऱ्या विषयावर बोलण्यासाठी. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि माणसं जोडत राहा. धन्यवाद.